उपस्थित कुमटा गावातील गणातील सर्व नागरिक ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, तरुण मित्र, पत्रकार बांधवांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीचे उमेदवार म्हणून आपण विजय कुमार कांबळे याला आपण लोहारा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याला उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि तुमच्या पंचायत समिती घरामधून अतिशय मनमिळावू सातत्यानं लोकांच्या अडचणी सोडवणारा एक स्वच्छ प्रतिनिधीचा व्यक्ती म्हणून ज्यांची या तुमच्या गावामध्ये ओळख आहे ते रामकिसन रणछत्रे यांना या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली आहे. आणि म्हणून या सर्वप्रथम या दोघांना येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड अशा मतांनी त्याला विजयी करावा असं नम्र विनंती करण्याकरता या गावामध्ये खर तर आदरणीय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 28 तारीख या महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रवादी परिवारासाठी तो काळा दिवस त्या ठिकाणी ठरला. आज ही प्रचारामध्ये मन नाही, आज ही विश्वास बसत नाही की दादा आमच्यामधून निघून गेले. 3 दिवस बारामतीमध्ये होतो, 2 दिवस मुंबईमध्ये आदरणीय वहिनी साहेब सुनित्रा अजितदादा पवार यांच्या शपथविधीला सूचक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो, घरामध्ये होतो. काल सकाळी महाजनजी मला पार्थ पवार आणि सुनित्रा वहिनींचा मला त्या ठिकाणी फोन आला. संजय, आम्हाला माहिती आहे दादांचं तुमच्यावरती प्रचंड मोठं प्रेम होतं. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादाने तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, दिली होती. तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. दादा ज्या उद्देशासाठी मुंबईवरून बारामतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराकरता, जिल्हा परिषदच्या प्रचाराकरता येत होते, विमानाचा अपघात त्या ठिकाणी झाला आणि दादा आपल्यामधून त्या ठिकाणी निघून गेले. आणि मग दादांचं कार्य जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, दादाला जर तुम्हाला खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर तुम्ही दिलेले माहितीच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता तुम्हाला घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडावं लागेल, अशा सूचना मला त्या ठिकाणी केल्या. आणि कालपासून जवळजवळ 48 सभा घेण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज खरं तर अण्णांनी खूप चांगलं भाषण केलं. कुमठा गाव हे ऐतिहासिक गाव आहे, क्रांतिकारी गाव आहे. या गावामधून अनेक नेतृत्व तयार झालं. ते आदरणीय निकरे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी नमूद त्या ठिकाणी केलेलं आहे. मलाही तुमच्या आशीर्वादानं एक वेळेस नाही 2 वेळेस उदगीर आणि जळकोट मतदारसंघाचा आमदार करण्याचं काम तुम्ही भातदार जनतेनी आणि माझ्या भाई भावंडांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. राज्यमंत्रीपदाची संधी भेटली, मंत्रीपदाची संधी त्या ठिकाणी भेटली. आणि त्या मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये मी काय काम केलं हे आपण उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. बाबू अण्णासारखे सिनियर माणसं सुद्धा आवर्जून कामाचा उल्लेख करून माझी पाठ ठोकण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. आज तुम्ही बघितलं असाल, ज्या शहराची दळणवळण व्यवस्था मजबूत असते त्या शहराचा विकास त्या ठिकाणी होत असतो.
आणि म्हणून पहिल्यांदा तो आम्ही विचार केला की उदगीरला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत ते आपण पहिल्यांदा मजबूत केले पाहिजे. आणि नाश्तावर ते उदगीरचा रस्ता असेल, जाम ते तोगरीचा रस्ता असेल, किंवा उदगीर ते शिरूर तालुक्याचा रस्ता असेल, किंवा आता उदगीरून देगलूर जाणारा माननीय नितीन गडकरी साहेबांकडे जाऊन 850 कोटीचा रस्ता असेल, हे सगळे रस्ते मंजूर करून पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज ग्रामीण भागात सुद्धा पंतप्रधान सडक योजनेमधून, मुख्यमंत्री सडक योजनेमधून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3054 मधून, 5054 मधून, नाबार्ड मधून असे कितीतरी हेड मधून ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे रस्त्याचं जाळं विणून आपण दळणवळण व्यवस्था मजबूत करण्याचं काम आपल्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी केलंय. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा माझ्या मायमावलीला अनेक अडचणी येत होत्या. माझी मायमावली विहिरीवर जात होती, हापशावर जात होती आणि डोक्यावरती घागर घेऊन पाणी त्या ठिकाणी आणत होती. आणि म्हणून मी पाणी पुरवठ्याचा राज्यमंत्री होतो. या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये जलजीवन मिशन नावाची योजना या देशामध्ये त्या ठिकाणी आणली. प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर प्रमाणात पाणी दिलं पाहिजे, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे, त्या मागचा उद्देश नरेंद्र मोदी साहेबांचा त्या ठिकाणी होता. आणि म्हणून तो जागा पकडून पाणी पुरवठा राज्यमंत्री असताना प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयाचा निधी आणून मी पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी पूर्ण केल्या. काही गावात अपूर्ण राहिल्या, त्याही पूर्ण करण्याचं काम भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. तेवढ्यावर तुम्ही थांबलं नाही. समजा तुमच्या गावामध्ये सोर्स कुठला घुसायचा, छत्रपती तळ्याचा आहे. माझ्या काळात तर दुष्काळ पडणार नाही, पण दुष्काळ जर पडला, पाऊस जर नाही पडला, तो सोर्स मध्ये पाणी जर आटलं तर या योजनेचा काही फायदा होणार आहे का? नाही होणार. सगळे पैसे वाया जातील. आणि म्हणून पुढच्या 75 वर्षाचा विचार करून वॉटर ग्रीड नावाची योजना आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आणली. जवळजवळ 700 साडेसातशे कोटी रुपये त्याला निधी उभा करून त्या ठिकाणी दिला. आणि नांदेड जिल्ह्यातून बारूच्या धरणातून मोठ्या मोठ्या पाईपलाईन उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये माझ्या ग्रामीण भागातल्या माझ्या मायमावल्यासाठी ती योजना या ठिकाणी मी आणली. फक्त वाहन फिरवायचं आणि तुमच्या गावामध्ये जर दुष्काळ पडला तर ते पाणी त्या ठिकाणी घ्यायचं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण भविष्यामध्ये सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा करोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असाल, मला आणि निटोरे साहेबांना एकदा सोडून दोनदा करोना झाला. अनेक आपले जीवाभावाचे माणसं आपल्यामधून निघून गेले. मी मंत्री होतो, माझ्या जीवाभावाच्या माणसाचा जीव वाचवला पाहिजे म्हणून सातत्याने मी रस्त्यावर होतो, त्याला बेडची व्यवस्था करत होतो, त्याला ऑक्सिजन कुठून मिळेल हे बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करत होतो. त्यावेळेसच मी लक्षात घेतलं की काही जरी केलं तर आपल्याला उदगीरमध्ये सगळ्या आरोग्याच्या सुविधा आपण निर्माण केल्या पाहिजे. म्हणून 200 बेडेड हॉस्पिटल उभा केलं. एखादा मोठा अपघात झाला तर त्याच्यासाठी ट्रॉमा केअर युनिट मी उदगीरमध्ये उभा केलं. अनेक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करून तिथल्या लोकांना आरोग्य सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी करीत आहे. वाढवलेला ग्रामीण त्या ठिकाणी केलं. आरोग्याच्या बाबतीमध्ये आता कुठला जरी व्हायरस आला तर आपल्याला ऑक्सिजन कमी पडत नाही याची सुद्धा व्यवस्था आपल्या मतदारसंघामध्ये करून ठेवले. ऑक्सिजन जनरल प्लांट आणि ऑक्सिजन लिक्विड प्लांट सुद्धा माझ्या मतदारसंघात उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं जनतेला सेवा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. आज विजेच्या बाबतीमध्ये इथं 33 केवी आहे. आदरणीय अण्णा असताना 33 केवी त्या ठिकाणी मंजूर केलं. त्याला आता पावर वाढवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. अनेक गावामध्ये जवळजवळ 12 ते 13 गावामध्ये आपण 33 केवी उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. पण माझा शेतकरी बांधव मला सातत्यानं बोलत होता की भाऊ तुम्ही अनेक विकासाची कामं केली, अनेक मूलभूत गरजा आम्हाला त्या ठिकाणी पुरवतात, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी उभा करता. पण माझा शेतकरी बांधव आम्हाला रात्री त्या ठिकाणी वीज मिळते, रात्री पाणी देताना, रात्री शेतीवर गेल्या असताना अनेक आम्हाला संकटाला समोर त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून भाऊ काही करा, तुम्ही आम्हाला दिवसा वीज त्या ठिकाणी द्या, अशा सूचना अशा आदेश माझ्या शेतकरी बांधवांना मला त्या ठिकाणी दिला. आणि तुम्ही पाहत असाल 80% लोकांना माझ्या मतदारसंघामध्ये अनेक मुख्यमंत्री
कुसुम सौर ऊर्जेच्या मार्फत मी माझ्या 80% लोकांना दिवसा वीज त्या ठिकाणी देतोय. तुमच्या इथे दिवसा वीज मिळते का नाही? मिळते ना? त्याचं समाधान, त्याचा आनंद माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. आज अण्णाने बोलल्याप्रमाणे, विठ्ठल साहेब बोलल्याप्रमाणे, बाबू अण्णाने बोलल्याप्रमाणे जिल्हा निर्मिती करता जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मी उभा करून ठेवलंय. परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उदगीरमध्ये आले होते. त्यांनी भाषणामध्ये काय बोलले आपण ऐकलं असाल की उदगीरचा आमदार हा हुशार आहे. उद्या जर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची घोषणा केली तर कलेक्टर ऑफिस तयार आहे, जिल्हा परिषद तयार आहे, एसपी ऑफिस तयार आहे, सर्व विभागाचे कार्यालय करण्याकरता प्रशासकीय इमारत तयार आहे. आज आपण MS-24 आहोत का? आज आपण MS-55 त्या ठिकाणी आहोत. म्हणून आपण उदगीरची नवी ओळख करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचंय, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक निधी अनेक गावामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. बाबाला खरं तर मी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना वंदन करतो. ते असताना त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं, संजय तुला आशीर्वाद आहे, तू या भागाचा आमदार होणार आहेस. आमदार झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले. मी त्याला काही सूचना केल्या, पण त्या सूचनेचं पालन तरी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुला वीर शैव लिंगायत भवन त्या ठिकाणी उभा करून दिलं पाहिजे अशी मला आदेश त्या ठिकाणी दिले. आज बिदर रोडला त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, 8 कोटी रुपयाचं लिंगायत भवन उभा करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. इथल्या मराठा समाजाला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात कुठेही मराठा भवन त्या ठिकाणी नाही, पण शेल्ला रोडला माझ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी जमीन विकत घेतली. माझाही वाटा त्याच्यामध्ये टाकला. जिजाऊ ब्रिगेडच्या माझ्या महिला भगिनींनी त्याच्यामध्ये पैसे त्या ठिकाणी घातले. जमीन विकत घेऊन आज शेल्ला रोडला 15 कोटी रुपयाचं मराठा भवन उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं 22 कोटीचं सांस्कृतिक भवन प्रशासकीय इमारतीच्या बाजूला नगरपालिकेच्या बिल्डिंग समोर आम्ही त्या ठिकाणी उभा करतोय. आज जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या नावानं बिलोरला आदरणीय सावकारांनी महाप्रवेशद्वार त्या ठिकाणी निर्माण केलं होतं. देगलूरला साहित्य अण्णाभाऊ साठेंच्या नावानं महाप्रवेशद्वार आहे. नांदेडला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं महाप्रवेशद्वार त्या ठिकाणी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जागा अभावी सावकारांनी काम करता आलं नाही. आणि म्हणून मला त्यांनी सूचना केली की काही करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाप्रवेशद्वार त्या ठिकाणी झाला पाहिजे. आज तुम्ही नळगाव रोड लातूरला बघत असाल, 3 कोटी रुपयाचं महाप्रवेशद्वार आपण त्या ठिकाणी करतोय. 80% काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. आज तुम्ही सांगायला आनंद वाटतो मला, आज इथे रणछत्र साहेब इथं आहेत. रणछत्र साहेब मला सातत्यानं मातंग शक्तीचे कार्यकर्ते मला भेटतात, मला बोलतात, तुम्ही लिंगायत भवन उभा केलं, तुम्ही मराठा भवन उभा केलं, तुम्ही संगम समाजाला रेणुकाचार्य भवन त्या ठिकाणी उभा केलं. पण आमच्या समाजाचे अनेक नेते होऊन गेले, आमच्या समाजाच्या जीवावरती मोठे झाले, आमदार झाले, खासदार झाले, पण आमच्या समाजाला कुणी न्याय त्या ठिकाणी दिला नाही. आणि तुम्ही न्याय दिला पाहिजे ही भूमिका त्या सर्व बांधवांनी माझ्याकडे त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि म्हणून माझ्या सर्व मातंग समाजातल्या इथल्या बांधवांना मी सांगू इच्छितो, कोट्यावधी रुपयाची जागा कला मंदिराची 30 ते 35 कोटीची जागा आम्ही त्या ठिकाणी माझ्या मातंग समाजाच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन ती जागा त्यांना त्या ठिकाणी दिली. आज 20 कोटी रुपयाचं अण्णाभाऊ साठेचं स्मारक मी उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा करतोय. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण गती 15 फुटाचा पुतळा केला, संसदेची प्रतिकृती करून भव्य दिव्याचा पुतळा केला, त्याच धर्तीवरती 15 फुटाचा चबुतरा आणि 15 फुटाचा अण्णाभाऊचा पुतळा मी उभा करण्याचं काम त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात आहे. आज इथं मोठ्या प्रमाणात माझे सर्व बांधव आहेत. अनेक लोक मला जळकोटला गेल्यानंतर म्हणतात, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी हा तालुका केलाय.
तुम्ही सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं की आम्हाला भगवान बाबाच्या नावानं आम्हाला सुद्धा एक मोठं सभागृह आम्हाला या जळकोट तालुक्यामध्ये त्या ठिकाणी करायचंय. आणि म्हणून सर्व माझ्या बांधवाला सांगतो की आज मी 3 कोटी रुपये भगवान बाबाच्या स्मारकासाठी आणि सभागृहासाठी उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज माझे इथं मुस्लिम समाज आहे, मुस्लिम बांधवांना सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या गावाचा निधी तुम्हाला मी दिलाय, पण उदगीर शहरामध्ये शासनाची कोट्यवधी रुपयाची जागा उपलब्ध करून हैदराबादच्या धर्तीवरती 9 कोटी रुपयाचा शादीखाना उभा करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. उर्दू भवन त्या ठिकाणी निर्माण करतोय. इतका बदला जागा दिली, कब्रस्तानला त्या ठिकाणी मी जागा दिली आणि जेवढ्या मस्जिद आहेत तेवढा मला वजूखाना करून देण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून इथल्या मुस्लिम बांधवांना मला विनंती करायची आहे, कसलाही विचार करू नका. आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला कमळाचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबायचंय. मित्रांनो, बौद्ध बांधवांना मला सांगायची गरज नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचं बौद्ध विहार आपण उदगीरमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या सोहळ्याला या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमला आणून एक आगळा वेगळा सोहळा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज अण्णा बोलल्याप्रमाणे इथं काही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून घेतात, त्यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता, त्यांनी धर्म पाळलाच पाहिजे असं माझं सक्त ताकीद त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. आमचे दिनकर केंद्र साहेब या ठिकाणी बोलले की खरं तर लोकसभेच्या अगोदर या महायुतीमध्ये मी आलो. लोकसभेला आम्ही महायुतीला समोर गेलो, आपल्या मतदारसंघाने लीड दिली. विधानसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हातात घालून लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मताधिक्यानं मला निवडून आणून एक इतिहास निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. नगरपालिकेला सुद्धा अण्णांनी बोलल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी केलं आणि जिल्हा परिषदेला सुद्धा 5-5 जागा घेऊन आम्ही युती करून आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी जातोय. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कुंटा गावातल्या सुद्धा आमचे जे मित्र होते सुनीलजी केंद्रे यांनी युतीचा धर्म या ठिकाणी पाळायला पाहिजे होता. कारण आज धनंजय मुंडे साहेब, पंकजा मुंडे साहेब, मुंडेताई महायुती म्हणून जनतेसमोर त्या ठिकाणी जात आहेत, नगरपालिका त्या ठिकाणी जात आहेत, आता जिल्हा परिषद त्या ठिकाणी जात आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम हातात हात घालून बहीण भाऊ त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि म्हणून इथं सुद्धा सुनीलजींनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं. तुमच्या हातून चुकीचं काम होतंय आणि भविष्यामध्ये माझ्याकडून तुम्हाला जर मदत हवी असेल, धनंजय मुंडे साहेबांकडून जर तुम्हाला मदत हवी असेल तर आज ही वेळ गेलेली नाही, आज ही वेळ गेलेली नाही. कारण आता ही महायुती मजबूत आहे आणि कायम टिकणारी आहे. आणि म्हणून तुम्ही उद्यापासून जर आपण विजयकुमारजी कांबळे आणि रामकिशन रणछत्रे याला जर निवडून आणण्याकरता जर आपण प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, अन्यथा आम्ही तुमच्या सोबत नाही असं जाहीर सांगतो. आणि मी जे बोलतोय तरी करून दाखवतो. माझ्या पोटात एक, पोटात एक आणि बोलण्यात एक कधीच नसतं. तुम्हाला सांगतो, मी शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. दिलेला शब्द मी प्रामाणिकपणे काम करून देणारा, काम करून दाखवणारा मी या ठिकाणी कार्यकर्ता आहे. म्हणून माझ्या बांधवांनो, इथं जो निधी आतापर्यंत उपलब्ध झाला ते आमदार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी निधी दिलेला आहे. कुणीही निधी आणलेला नाही ते या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून जो विकास झाला तो इथल्या लोकप्रतिनिधींमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून माझ्या सर्व कुंटा गावातील सर्व जनतेला मला विनंती करायची आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना मला या ठिकाणी नम्र या ठिकाणी मला तुम्हाला विनंती करायची आहे, कुणाच्याही भूलथापेला बळी पडू नका. अनेक जण माझ्या नावाचा दुरुपयोग या ठिकाणी करतायत आणि म्हणून मी जाणीवपूर्वक कुंटा गावामध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे. कुणी जर माझं नाव सांगून आम्हाला भाऊने सांगितलंय, आम्ही भाऊचे कार्यकर्ते आहोत,
कारण चुकीचं काम करणारा माझा कार्यकर्ता कधीच नसतो, हेही लक्षात इथल्या लोकांनी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आज इथं कमळ लढतंय, हे याला घड्याळ लढतंय, सोमनाथला कमळ लढतंय, निळेबनला घड्याळ लढतंय, नळगीरला कमळ लढतंय, तोगरीला घड्याळ लढतंय. इथं 4 जागा भारतीय जनता पार्टी लढवते आणि 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदगीरमध्ये तिकडे लढवत आहे आणि जळकोटमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस लढवते आणि 1 जागा भारतीय जनता पार्टीला मिळवते. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिलाय. बंधारी समाजाला बाळाजी केंद्राला माळी पारखेला उमेदवार दिले, बौद्ध समाजाला विजय कांबळे या ठिकाणी उमेदवार दिले, मातंग समाजाला पंडितराव सोमेश्वरला नळगीरमध्ये उमेदवार दिले, रेड्डी समाजाला रामचंद्र तुर्केला वाळवण्यामध्ये उमेदवार दिले, लिंगायत समाजाला प्रकाश बिरादार म्हणून रावणगावला उमेदवार त्या ठिकाणी दिले. सोशल इंजिनिअरिंग करून ही महायुती या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि सोमनाथपूरला माझ्या चर्मस्कार समाजाचा व्यक्ती अतिशय कर्तृत्वात भुजबळाला आम्ही सोमनाथपूर त्या ठिकाणी उमेदवारी दिली. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही हे निवडणूक या ठिकाणी लढवत आहोत. अनेक गावातून मला फोन येत आहे, भाऊ तुमचे कार्यकर्ते असे करतायत. काही इस्लामपूर गावातून आला फोन, बेंबडे साहेब मी चुकीला माफी नाही मागत, पुन्हा माझ्याकडे कुणीही काम घेऊन येणार नाही आणि मी कुणाचंही या भविष्यात तर या निवडणुकीमध्ये कुणी जर चुकीचं काम करत असेल त्याचं काम मी करणार नाही, जाहीर त्या ठिकाणी. माझा सक्का भाऊ निवडणुकीला उभा राहिला, मी त्याच्या प्रचाराला गेलोय, त्याला कसली मदत सुद्धा केली तुला सांगतो. लोकसभेत तुम्ही बघितला असाल माझा स्वभाव, तोच व्यक्ती पुन्हा माझ्या विरोधात निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येऊन माझ्या विरोधात भाषण करत होता. एका दिवसामध्ये आपण लीड देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. आजही मला जाणीव आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, रात्रीचा दिवस करून माझ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी फिरत होते आणि तीच जाणीव डोक्यामध्ये ठेवून हा महायुती करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी मी आणि अण्णाने त्या ठिकाणी घेतला. हे खरं आहे. आदरणीय आईसाहेब माझ्या मिसेस सोबत फिरत असताना त्याला निमोनिया झाला. अण्णांनी जर हैदराबादला घेऊन गेले असत्या तर आईसाहेब आज आपल्याला दिसले नसत्या. खूप चांगला निर्णय अण्णांनी त्या ठिकाणी घेतला. सगळं कुटुंब माझ्यासाठी त्या ठिकाणी फिरत होतं. खरं तर अण्णांचं सुद्धा मनावर तेवढं कौतुक कमी आहे. माझ्यामुळे अण्णाला खूप त्रास झाला निवडणुकीमध्ये. माझ्यामुळे खरंच आला, तुला खरं सांग, सचिन मुलं म्हणत नाही माझ्यावर घेतो मी. आता या मतदारसंघाचा प्रथम नागरिक आहे. या मतदारसंघाचा मी प्रथम नागरिक असल्यामुळं सगळी जबाबदारी मी घेतो. अण्णा याच्यापुढे तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आठवणी घेतो. तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे आम्हाला. काय आमच्याकडून थोडंसं इकडं तिकडं झालंय, खरं आहे. ते कबुली दिलीच पाहिजे. म्हणून माझ्या इथं अनेक पत्रकार आहेत, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे आणि म्हणून उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील तमाम जनतेला मी विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला जिथं जिथं घड्याळ आहे तिथं मतदान करा. जिथं तिथं कमळ आहे तिथं मतदान करून 10च्या 10 जिल्हा परिषदेचे गट आणि 20च्या 20 पंचायत समितीचे गट आपण निवडून आला एवढी नम्र विनंती या ठिकाणी मी करतो. आणि गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये आता विजय कांबळे जे असतील, रामकिसन रणशंकर जे असतील, ज्या ज्या सूचना मला करतील त्याला अण्णा आता बोलले वाढप्या आपला असला पाहिजे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सातत्याने म्हणायचे मुख्यमंत्री असताना की वाढप्या आपला असला पाहिजे. आता आपण वाढप्या केंद्रात आपलाय, राज्यामध्ये वाढप्या आपलाय. या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजचे वंशज आहेत, वाळवे आपला आहे आणि या तालुक्याचा आमदार संजय बनसोडे वाळव्या तुमचा आहे. चुकून जरी मग इकडं तिकडं गेलं जेवण मिळणार का? नाही मिळणार. अण्णांनी म्हणल्यासारखं 2 दिवस पुष्पगुच्छ ही कोणी स्नेहमित्र भेटले तर 1995 ला मला विधानसभा लढवायची होती, 2019 ला मी आमदार झालो. सबर केला पाहिजे. आणि माझ्या लाडक्या बहिणीला अण्णांनी बोलले, पण अण्णा तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं बजेटचं भाषण ऐकलं नाही तुम्ही? त्या बजेटच्या भाषणामध्ये काय सांगितलं? या लाडक्या बहिणीला आता 1500 ठेवायचं नाही, या लाडक्या बहिणीला 2100 रुपये ठेवायचं नाही, तर या लाडक्या बहिणीला माझ्या आता लखुपती दिदी बनवायचे, लखुपती दिदी. आणि येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रियता आणि विविधतेचा मिलाप असणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब या मार्चच्या बजेटमध्ये लखुपती दिदीची घोषणा त्या ठिकाणी करतील. आणि माझी प्रत्येक बहीण लखुपती दिदी केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि या दोन्ही उमेदवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत आहे. या दोन्ही उमेदवारांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेबांना खरी श्रद्धांजली त्या ठिकाणी आहे. आणि या दोन्ही उमेदवारांना मत म्हणजे गोविंदाना केंद्रे साहेब आणि संजय बनसोडेला मत असणार आहे. विजू बाबा आता तरी मनातली शंका गेली का अजून काय बोललं पाहिजे? म्हणून माझ्या सर्व तुमच्या गावातील या क्रांतिकारी गावातील प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना मला हात जोडून विनंती करायचंय, तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर या दोघांना मोठ्या लीड तुम्ही या ठिकाणी निवडून आणा. तुम्हाला ज्या गावातील ज्या काही मूलभूत गरजा, तुम्हाला जे काही नागरिक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील त्या संपूर्ण विकासाचा निधीची गॅरंटी या दोघांतर्फे मी या ठिकाणी घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय कुमार कांबळे पंचायत समितीचे मेंबर आपल्या सर्वांना नतमस्तक होत आहे. सगळे आशीर्वाद द्या त्याला हात जोडून त्याला.